एकदा घेतो एकदा सोडतो. तर सुरुवातीला जलश्वसन उजव्या हाताच्या अंगठीने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डावीने सोडायचा. सुरू करूया. थांबायचे. संयुक्त श्वसन. डोळे आता तसेच मिटलेले ठेवायचे. जलश्वसनाने लगेच थोडस एनर्जेटिक आपल्या शरीरामध्ये ऊर्जा वाढती. करंगळीच्या शेजारचा बोटे अनामिका त्या डाव्या नाकपुडीवरती आणि उजव्या नाकपुडीने आता जलश्वसन करूया. थांबायचे. संत श्वासन. श्वासाची वाढलेली गती असेल ती लगेच नॉर्मल करायची. याच्यात दक्षता म्हणजे ज्यांचे पिरियड सुरू आहेत, मासिक पाळी, त्यांनी हे करायचं नाहीये. काही पोटाचे ऑपरेशन झाले असतील तर करायची नाही. ज्यांना हाय बीपीचा त्रास आहे त्यांनी पण हा जलश्वसनाचा अभ्यास करायचा नाहीये. त्याचबरोबर ज्यांना हृदयाचा त्रास आहे या व्यक्तींनी सुद्धा हा अभ्यास करायचा नाही किंवा खूप कमी प्रमाणात घ्यायचं आणि सोडायचं. पण ते शक्यतो एखाद्या शिक्षकाच्या नजरेसमोरच पुढं करावं, म्हणजे स्वतः करू नका. आणखीन एक राऊंड आपण करणार आहोत. जलश्वसन म्हणजे पूर्ण नासिका मार्ग आपला क्लीन व्हायला मदत होईल. उजव्या हाताच्या अंगठीने उजवी नाकपुडी बंद, डाव्या नाकपुडीने जलद श्वास घ्या, जलद सोडा. सुरू करा. थांबायचे. संत श्वसन. पोट किमान 3 तास रिकाम असलं पाहिजे. त्याचवेळी तुम्ही हे सगळे पुढचे प्राणायाम करू शकताय. अपोजिट साईडने करंगळीच्या शेजारचं बोट अनामिका ते डाव्या नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने जलश्वसन. सुरू करूया. थांबायचे. संत श्वसन. जेव्हा आपण बॉक्स ब्रिदिंग करतोय त्यावेळी घ्या हा तो पण एक अंक आहे. घ्या म्हटल्यानंतर सुरुवात करायची घ्यायला. दुसरा अंक 2. दोन्ही अंक श्वास घ्यायचे. रोखा म्हणलं की रोखायला सुरुवात करायची. रोखा आणि 2 म्हटलं की दोन्ही काउंट रोखायचे. पुढचं सोडा आणि 2 म्हटलं की दोन्ही अंक श्वास सोडायचा आहे. पुन्हा रोखा म्हटलं की रोखताना आणि 2 अंक म्हणताना दोन्ही वेळेस रोखायचंय. असे 2-2 काउंट आपण श्वास रोखणार, घेणार आणि सोडणार असं करणार आहोत. भिंतीचा आधार घ्या वाटलं तर. खुर्चीत बसा. पाठ एकदम एका रेषेत समांतर. ज्यावेळी आपण बॉक्स ब्रिथिंग करतोय त्यामुळे काही अंशाने आपण कुंभक करायला सुरुवात करतोय, शिकतोय. याच्यामध्ये आत्ता प्रमाण सम आहे सगळंच आपलं. घ्यायचं, सोडायचं आणि रोखायचं. तिन्ही जे चारही काउंट आहेत ते सम प्रमाणात आपण घेतोय. कालांतरानंतर हे वाढवायचे, पण ह्याच्यामध्ये रोखण्याचा काउंट आहे तो एवढाच ठेवा सुरुवातीला. घ्यायचा, सोडायचा हळूहळू वाढवला पण तरी चालू शकतोय. परंतु प्रॅक्टिस पूर्ण होईपर्यंत जास्त प्रमाण वाढवू नका. आता आहे असंच ठेवा आणि तसंच शिका. चला सुरुवात करूया आपण बॉक्स ब्रिदिंगला. त्यानंतर आज करणार आहोत आपण स्ट्रॉ ब्रिदिंग. परंतु तुमचा जो दीर्घ श्वसनाचा अभ्यास आहे तो मात्र पाठी झोपून तुम्ही सगळ्यांनी घरी तुमचा गृहपाठ असं समजून ते करा. पोट रिकाम असताना करा. कारण फुफ्फुसांची क्षमता वाढवण्याची खूप कॅपॅसिटी आहे दीर्घ श्वसनाच्या अभ्यासामध्ये आहे. तुमचे खूप सारे आजार दूर होणार आहेत आणि तुमची स्ट्रेंथ आहे ती वाढायला खूप छान मदत मिळणार आहे. तर चला आता सुरुवातीला करतोय आपण बॉक्स ब्रिदिंग. श्वास घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 रोखा, 2 घ्या,
2 रोखा, 2 सोडा, 2 रोखा, 2 घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 रोखा, 2 कुठेही घशावरती ताण येऊ देऊ नका. श्वास मुद्दाम कंट्रोल करू नका. 2च काउंट एवढं पुरेसं आहे. तुमचे गळ्याचे स्नायू आहेत ते कुठेही जास्त ताणले जाणार नाही, त्याची दक्षता घ्या. खूप सहजतेने करा. आत्ता जे तुम्ही करताय तसंच सहज करा. त्यामुळे घशावरती वर्षा मॅडम थोडं लक्ष द्या. बरेचसे स्नायू ताणले जात आहेत. इझिली सोडा थोडंसं. शक्यतो तुमचे सगळ्यांचे व्हिडिओ ऑन राहिले तर चूक काय होत असेल तर ती दुरुस्त करायला मला सहज सोपं जाईल. चला पुन्हा एकदा सुरू करत आहोत आपण. मध्ये मध्ये थोडंसं एखाद्याचं चुकलं तर मला असं सांगावं लागणार आहे, त्यामुळे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका बाकीच्याच, आणि ती जे काही दुरुस्ती आहे ती तुमच्यात पण करेक्शन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वास घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 रोखा, 2 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 घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 घ्या, रोखा, 2 घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 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 घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 रोखा, 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 2 घ्या, 2 रोखा, 2 सोडा, 2 थांबायचंय. नॉर्मल ब्रीदिंग, बॉक्स ब्रीदिंग सरळ
आपण 5 मिनिट केलेलं आहे. ज्यांना खूप छान जमलंय त्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि ज्यांना थोडंसं जमत नाहीये त्यांनी थोडा अजून प्रयत्न करायचा. कोणाला काही करताना अडचण आली का? दम लागल्यासारखा वाटला का? कारण आपण सगळं समान करतोय, 2-2च करतोय. त्यामुळे शक्यतो काही त्रास झाला नसेल अशी अपेक्षा. परंतु झाला असेल तर लगेच सांगा.